नमस्कार मित्रांनो. 21 फेब्रुवारीच्या सावळ्याची जणू ह्या मालिकेच्या पुढील भागात जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर हा ट्विस्ट असा आहे की सगळ्यांचेच डोळे विस्फारतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या ह्या रंजक मालिकेच्या भागाला. तर आता ह्या भागात तारा थेट सावलीकडे जाते. तिच्या मनात अनेक प्रश्न असतात. तारा सावलीला विचारते, सावली, खरं सांग, तू तिलोत्तमा मॅडमला समजावलं का? म्हणून त्यांनी आम्हाला घरात घेतलं का? सावली शांतपणे उत्तर देते, नाही तारा मॅडम, त्या दिवशी भैरवीजी आल्या होत्या. त्यांच्या बोलण्यामुळेच तिलोत्तमा मॅडमने सगळ्यांना माफ केलं आणि तुम्हाला घरात बोलवलं. हे ऐकताच तारा चकित होते. ती म्हणते, मॉम, तिचं कसं ऐकतील? माझ्या मॉमने जे काही केलं ते सगळ्यांना माहिती आहे आणि इतक्या सहज त्या मम्माला माफ करतील? मला तर पटतच नाहीये. सावलीच्या मनातही शंकेचं वादळ असतं. इतक्या दिवसांपासून ठाम असलेली तिलोत्तमा अचानक बदलते कशी? तर भैरवीचा जो काही गूढ डाव आहे. तर त्या दरम्यान भैरवी एका डॉक्टरांना भेटायला जाते. ती त्यांना स्पष्ट शब्दात धमकी देते, मी सांगते तसं सगळं करायचं. डॉक्टर घाबरलेले असतात. ते म्हणतात, मी सगळं करेन, मला पण सावलीची भीती वाटते. भैरवी कठोर स्वरात बोलते, सावली काहीच करू शकणार नाही. आपलं ठरलंय तसंच होणार. इथे प्रेक्षकांच्या मनात मोठा प्रश्न उभा राहतो, डॉक्टर आणि तिलोत्तमा यांचं नक्की नातं काय? तर आता सावलीचा संशय पक्का आहे. सावली तिलोत्तमाला भेटते आणि मुद्दाम डॉक्टरांचा विषय काढते. ती सांगते, ते डॉक्टर म्हणत होते तुमची त्यांच्याशी खूप जुनी ओळख आहे. तुम्ही दोघे खूप वेळ बोलत होता. हे ऐकताच तिलोत्तमाच्या चेहऱ्याचा रंग उडतो. ती घाबरून विचारते, काय बोलत होते ते? सावलीला इथे खात्री पटते, काहीतरी मोठं गुपित दडले. तिलोत्तमाचा अचानक बदल. दुसरीकडे चंद्रकांत तिलोत्तमाला प्रश्न विचारतो, इतक्या दिवसांनी अचानक तू बदललीस कशी? तिलोत्तमा मात्र विषय टाळते. ती म्हणते, मी जे केलं ते योग्य केलं. आता मला प्रश्न विचारू नका. चंद्रकांतला समजतं ही काहीतरी लपवलं जाते. तारा सोहमची अचानक घरात एंट्री. दरम्यान सोहमला तिलोत्तमाचा फोन येतो. ती म्हणते, दोघांनीही घरी या. तारा आणि सोहम आनंदाने बॅग पॅक करून घरी येतात. घरात सगळ्यांच्या मनात आनंदासोबत भीतीही असते. पण सगळ्यांना धक्का देत तिलोत्तमा स्वतःच त्याग अवसान करून घरात येते. सोहम आश्चर्याने विचारतो, मॉम, तुझा राग एवढ्या लवकर कसा गेला? तिलोत्तमा पुन्हा विषय बदलते. गप्पांच्या ओघात अमृताच्या तोंडून निघतं, भैरवीजी इथे आल्या होत्या. त्यांनी हात जोडून माफी मागितली. ताराच्या मनात शंकेची ठिणगी पेटते. ती म्हणते, जर मॉममुळे मी इथे आले असेल तर मला इथे राहायचंच नाही. सोहम तिला शांत करतो आणि सावलीशी बोलायला सांगतो. तर सावली सारंगला सांगते, हे सगळं खूप विचित्र आहे. भैरवी माई आल्या आणि सगळं चित्र बदललं. तिलोत्तमा मॅडम इतक्या सहज बदलू शकत नाही. सारंग म्हणतो, जे झालं ते चांगलं झालं, जास्त विचार करू नकोस. पण सावलीचं मन शांत होत नाही. तिच्या मनात एकच प्रश्न, भैरवी, डॉक्टर आणि तिलोत्तमा ह्या तिघांमध्ये नक्की काय संबंध आहे? आता हा खरार इथून सुरू होतो. सावली हे गुपित कसं उघड करणार? डॉक्टरांकडे असलेलं गुपित काय आहे? तिलोत्तमाचं भांडं सगळ्यांसमोर फुटणार का? आता आपल्याला हे सगळा सस्पेन्स बघायचा आहे. पण त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण असेच डेलीचे रिव्ह्यू पाहणार आहोत. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर ऑलवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.